पहा बरं काकू, 2 नाही वाजले तर झाली आपली भाजी कुडून. हो ना, तरी तर आपण अर्धा घंटा लेट आलो. 8 वाजता येणार होतो, पण 8:30 वाजले वावरात येवाले. 8:30 वाजता हात लागलाच ना आपला भाजी कुडाले. हो, 8:30 वाजता हात लागला होता आपला. चांगलं झालं ना मग, लवकर झाली भाजी कुडून तर. हा चला मग आता तिकडे जाऊ आणि पार्टीची तयारी करू. ह्या गेल्या ना काकू, बबिता वहिनी, अजून भावना आहे, लताबाई आहे. ह्या गेल्या ना तिकडे मंदाताईजी. हो गेल्या तर त्या, पण म्हणत होत्या काळ्या गिळ्या आणून ठेवतो म्हणे स्वयंपाकासाठी. काळ्या नाही लागणार काय, काळ्या आणून ठेवतो म्हणे, गोट्याची चूल मांडून ठेवतो म्हणे, अन पेवासाठी पाणी, स्वयंपाकासाठी पाणी, झाड झुड थोडंसं तिथं तालपत्रिकी टाकून ठेवतो म्हणे, मस्त व्यवस्था करून ठेवतो म्हणे. अच्छा अच्छा, तर अर्ध काम तर त्यानंच केलं मग. हो आणून ठेवलं असं ना, आता लय वेळच्या गेल्या होत्या ना. काळ्या गिड्या काय जास्त दूर जावं लागते काय, धुऱ्यातच भेटते काळ्या. हो, एका स्वयंपाकाच्या काड्या जास्त खायला पाहिजे. सगळं सामान आणलं काय तर शांता काकून? स्वयंपाकाचं सामान काय? हो, स्वयंपाकाचं सामान, ज्वारीचं पीठ, मीठ, मिरच्या, अजून काय म्हणते, कांदे वांदे, ताटं ग्लास आनंद म्हणत होत्या ना, म्हणून विचारून राहिले. घेऊन आली ना शांताबाई, घेऊन आली ना. हा काय, चला ना मग आपण तिकडे जाऊ. आता झाली आपली भाजी कुडून. हो हो जाऊ ना, तिकडेच जाऊ. झाली काय व भाजी कुडून का गोष्टीत चालू आहे? शांताबाई टेन्शन नको घेऊ, हरभरा कुडून झाला म्हटलं. आज फास्ट काम केला मी सगळ्या जणीनं. अमाय बाई झालाय काय? हो झाला ना, झाला हरभरा कुडून. जमलं गड्या मग आता तर. चला ना मग आता तिकडे खोपडी जवळ. तिकडेच मस्त चूल मांडली आहे ना, तर चला मग तिकडेच खोपडी जवळ. तू तर म्हणत होती शांताबाई का विहिरी जवळ पार्टी करू. विहिरी जवळ म्हणत होती, पण आता ह्या म्हणते खोपडी जवळच बसू बा, ऊन गिन लागते आणि जागाही आहे ना व्यवस्थित तिथं बसा गिसाले. त्याच्यानं मग तिथंच म्हणून राहिल्या त्या, तर पाणी वाणी नेऊन ठेवलं त्यानं. ठीक आहे मग, चाल मग तिकडेच जाऊ. हो लवकर चाला ना, लवकर स्वयंपाकाला लागून जाऊ. तर काय म्हणते, संध्याकाळी लवकर चाललो जाऊ घरी थंडीच्या पहिले. 6 वाजताच्या पहिले. हो, आता 2 वाजले. 2 वाजता जर स्वयंपाकाला हात लागला तर एका घंट्यात स्वयंपाक नाही काय मग काकू. काय भाजी बनवायला जास्त टाइम तर लागत नाही, फक्त भाकरी बनवायला लागते. हो, आणि जर तो 2 चुली मांडल्या तर बात होते स्वयंपाक. पण एका चुलीवर बी होते ना. होते शांताबाई, आरामात होते एका घंट्यात स्वयंपाक. भाजी बनायला काही जास्त टाइम नाही लागत. भाजी तर ती कुळली आहेच आपल्याजवळ. कांदे मिरच्या कापणे आणि भाजी बनवणे, दुसरं काय नाही. तर काय मग भाजी झाली का गरम गरम भाकरी बनवू, आणि तेच भाकरी बनल्याबरोबर गरम गरम खा आणि चला मग घरा इकडे. हो, जेवण खाऊन करेपर्यंत 5 वाजेपर्यंत आरामात होऊन जाते. आता 2 वाजले. स्वयंपाकाले किती वाजन? 2:30 वाजन किंवा 3 वाजन समजा, किंवा 3:30 वाजन. तरी जेवण होते. जेवणाला काही जास्त टाइम नाही लागत. 3:30 वाजता जरी आपण जेवायला बसलो तर 4 वाजेपर्यंत जेवण होते. अर्धा घंटा तर नाही लागत, पण आता मैत्रिणी आहे तर बोलणं चालणं, गोष्टी गप्पा होतेच. तर अर्धा घंटा समज जेवणाला लागन, आणि मग तरी 1 घंटा वाजते ना आपल्याजवळ. होते शांताबाई, आरामात होते म्हटलं. चाल, टेन्शन नको घेऊ. बरं चला ना मग, आपापली टोपली पकडा आणि चला. हो हो. अहो राणीचे बाबा, नेऊन देता काय म्हटलं मला वावरात? घेऊन चालता काय तुमच्या संग? राहू दे ना, कायले वावरात येतो तू? आराम करणं, मस्त आराम करायचे दिवस आहेत. वावरात येतो न वावरात येतो, आराम कर, काही वावरात नाही जा लागत. घेऊन चाला ना, घेऊन चाला ना गाडीवर. माय मन आहे, खरंच सांगतो, मस्त पार्टी बनवून राहिले म्हटलं. शांता मावशी, चंद्रकला मावशी, प्रीतीताई, मंदाताई, आशा आहे, लताबाई आहे, बबिता वहिनी आहे आणि भावना, ह्या 9-10 जणी आहे म्हटलं. मस्त पार्टी बनवून राहिले. माय मन लय आहे. जाऊ द्या ना मला वावरात, नेऊन द्या ना, नाही तर माय मन राहीन म्हटलं. आणि मन नाही ठेवा लागत, तुम्हाला माहित आहे ना. दिवस चालू राहते तर इच्छा पूर्ण कराच लागते म्हटलं, नाही तर लेकरायचं मन राहते. मग म्हणून राहिली मी, मला नेऊन द्या. तसं किसं काही नाही आहे रुपा, मनाची मन कथा आहे ते. असं कसं लेकराचं मन होऊन राहिलं पार्टीत जावाचं? तूच म्हणून राहिलं तिथं वावरात जाऊ दे, पार्टी करू दे, मस्त खाऊन पिऊन येऊ दे. तू इच्छा होय, लेकराची कायली इच्छा होय? बाबू तर म्हणत असन का मला झोपू दे आई, आराम करू दे, त्रास नको देऊ. त्याचा ऐकत जाय ना, मायमन हे खाले होते न ते खावाले होते. काही मन नाही होत ते, दलिंदर मन राहते ते. हे पाहिजे, पाणीपुरी पाहिजे, मंचुरियन पाहिजे. दलिंदर मन होय म्हटलं ते, खावासाठी इकडे तिकडे धावते. काय हो, काही बोलता तुम्ही? पाणीपुरी खाणारे, मंचुरियन खाणारे काय दलिंदर राहते काय? अरे तसं नाही रुपा, तू म्हणून राहिली ना
प्रेग्नेंट असल्यावर इच्छा पूर्ण करायला लागते, मन नाही ठेवायला लागते. तर ते आपल्यावर आहे म्हटलं. भेटते म्हणून काय हे पाहिजे ते पाहिजे मागाच लागते काय खावाले भेटते म्हणून. आता तू सांग, आता तू म्हणशील का मला विदेशात जावाचं आहे, तर मग तुले तर विदेशात बी घेऊन जा लागन. विदेशात कुठं जाणं होते? मग तुले माहित आहे ना विदेशात नाही जाणं हो, तर तू म्हणशील नाही का मला विदेशात जावाचं आहे म्हणून. नाही तर तू तर म्हणाची होय का मले सगळं घुमाचंच आहे. पूर्ण महाराष्ट्रच दाखवा मले. महाराष्ट्रच दर्शन करून द्या. तर तेही करा लागन मग. नाही बाप्पा, एवढी मोठी फरमाईश नाही आहे माई. एवढी मोठी फरमाईश नाही आहे. मला फक्त वावरात जावाचं आहे. अशी म्हणणं मग का मले वावरात जायचं आहे, माझी इच्छा आहे. बिना कारण बाबूचं नाव करतो. ठीक आहे ना, बाबूचं नाव नाही करत मी ना बाईचं नाव करत. मलाच जायचं आहे तर घेऊन चालता काय मग? 2 वाजता कार्यक्रम चालू होईल म्हणे आमचा स्वयंपाकाचा. तर जातो म्हटलं थोडीशी. मनोरंजन होईल माय. दिवसभर घरी 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 24 घंटे घरीच घरी. जावाचं आहे तर आताच नको जाऊ तू. स्वयंपाकाला टाइम आहे. स्वयंपाकच चालू व्हायचा असन. एक तर बाया आहे वावरात हरभऱ्याची भाजी कुडाली. आता भाजी कुडून झाली व्हायची आहे, किती टाइम आहे. आता म्हटलं 2 वाजता चालू होईन तर काय 2च वाजता होते काय? मागं पुढं तर होतेच ना. हो, मागं पुढं तर होतेच, पण चालली जातो म्हटलं. थोडीशी आपल्या वावरात बी घुमन, हरभरा गहू पाहून घेईन. सध्याच थांबून जाय तू. थोड्या वेळानं जाऊ आपण. थोड्या वेळानं जाऊ 3 वाजता, 3-3:30 वाजता. तोपर्यंत स्वयंपाक होऊन जाते. मस्त आहे ती जेवायला जाजो मग तिथं. आणि जास्त काही थांबजो नको. जेवण खाऊन करून अर्धा घंटा बस आणि येऊन जाय. आराम करत जाय. बरं ठीक आहे, तशी करन मग. 3-3:30 वाजता जाईन. तर यान काय मग मला घ्यायला तुम्ही डबल वावरातून? हो येईन ना मी. 3च्या नंतर येतो. 3:15 वाजता निघतो वावरातून आणि 3:30 वाजेपर्यंत वावरात. ठीक आहे ना, गाडीवर टाइम घेईन तर नाही लागत. बरं जा मग तुम्ही. तोपर्यंत मी आराम करून घेतो. हो 2 वाजले. 3 वाजेपर्यंत मस्त आराम कर. येतोच मग मी 3च्या नंतर. यान ना, नाही तर मनान करावं दे, आराम करू दे. ये जा बा घ्याले. अरे हो यार, एवढाही भरोसा नाही आहे का मायावर? येईन म्हटलं तर येईन. येतो ना मी 3च्या नंतर. आता 2 वाजले. 3 तर वाजू दे. 3:15 वाजू दे. 3:15 वाजता पोहोचतोच मी घरी गाडी घेऊन. ठीक आहे, या मग. झाल्या काय हो भाकरी? लवकर लवकर बनवा, भूक लागली ना आम्हाला. गोष्टीच करून राहिला तुम्ही तिघी जणी किती वेळच्या. बनवा ना भाकरी, माया पोटात कावळे बोंबलून राहिले. काय होय हो प्रीती? लय गोष्टी येऊन राहिल्या तुला आता. लग्नाला गेली तेव्हापासून. लग्नात गेलती तेव्हापासून बसू बसू गोष्टी करून राहिली इकडे. आम्ही इकडे भाकरी बनवून राहिलो आणि तू गोष्टी करून राहिली. बनवा ना मग लवकर लवकर भाकरी आणि चांगल्या पकवजो. म्हणणं ते नाही तर ठेवशील कच्च्या. अंदरून पीठ पीठ लागन भाकरी. शांता काकू, एक तर स्वयंपाक बी बनवा. आहे तर बनवून चारा बी आणि वरून 2 गोष्टी आहे का बी. असं आहे मग आपल्या इथं. प्रीती फक्त गोष्टी करते, पण असं नाही का ह्या गड्या लय वेळच्या आल्या काम करून राहिले. तिकडे धुऱ्या दारातून कचरा वचऱ्यातून एवढ्या मोठ्या काड्या आणून ठेवल्या आम्ही स्वयंपाकासाठी. विहिरीवरून पाणी घेऊन आलो आम्ही पेवासाठी स्वयंपाकासाठी. एवढे मोठे मोठे गोटे आणून ठेवले, चूल मांडली. पूर्ण व्यवस्था केली म्हटलं. तुम्हाला बसाले मस्त जागा करून ठेवली. ती सोय करून ठेवली तुमच्यासाठी. मस्त आले भुलाबाईवानी बसले त्याच्यावर आणि गोष्टी. असं झालं तसं झालं. मग कच्च्या भाकरी आहे, मग आरामात बनवून राहिल्या. ये बरं इकडे चुलीजवळ. बनव भाकरी. मी तर मजाक करून राहिली. करा ना तुम्ही गोष्टी करा, मी गोष्टी करतो. बनवा आरामात स्वयंपाक बनवा. पाय ना आता स्वतःवर आलं तर म्हणते आरामात बनवा. ना आतापर्यंत म्हणत होती गोष्टी करते. किती राहिल्या बबिता भाकरी? आई 7-8 भाकरीचं पीठ आहे, बनवून घेतो. मग झाला स्वयंपाक. भाजी तर झालीच, आता 7-8 भाकरी बनवून घेतो. झाला मग स्वयंपाक. भाकरी झाल्या मग. अहो शांताबाई, रुपा येते का नाही येत? येईन म्हणत होती ना काल. काल तर म्हणत होती ते येतो, पण अजून आली नाही गड्या. ते येते का नाही येत म्हणे 2 वाजेपर्यंत येऊन जाईन मावशी म्हणे. पण आता तर 2:30 वाजले. काय माहित, नाही तर म्हणत असं का आराम करतो. काय जाऊ बा वावरात. सुनील भाऊ तर सकाळीच वावरात आले. मग कोणा संग येईन ते? एकटी थोडी येवाची राहिली. आणि ते पायदळ पायदळ आता चाललंय नाही होत तिच्यानं जास्त. होऊ शकते नाही येणार. मग आता सुनील भाऊ आले म्हणतो तू, तर मग ते पैदल थोडी येईन. नाही येणार मग. मन राहीन हो तिचं. म्हणे मावशी मी बीन म्हणे. आता तुम्ही सगळ्या जणी आहे म्हणे, मस्त तुम्ही एन्जॉय करान म्हणे पार्टी. भाकरी वाकरी बनवान, मस्त संग मंग जेवण करान
आणि मले सेवाल नाही भेटणार म्हणे अशी म्हणत होती काल ते. येऊन झाले पाहिजे होतं. हो येवाले तर पाहिजे होतं, पण पैदल नाही जमत ना एवढ्या दूर, कशी काय येईन ते. तिच्या तिथं गावात जर पार्टी केली असती आपण ना तर आली असती ते गावातल्या गावात. इथं वावरात यायला टाइम लागते ना. नाही आता एवढ्या दूर नाही जमत. धुवा मग म्हटलं हात गीत धुवा, टाट वाढतो मी. होऊ दे ना मग लता, आता 7-8 भाकरी बनवायच्या आहे म्हणते तर बनवू दे. कायले घाई करतं, बनवू दे आरामात, मग करू संग मग जेवण. प्रीतीच तर म्हणते भूक लागली तर धुवा बा, हात धुवा, देतो गरम गरम वाढून. राग आला काय लताबाई? राग आला काय बा? मजाक म्हणत होती मी तर. राग आला वाटते. नाही व कायचा रागीन, आता संग मग पार्टी करून राहिलो ना, कायचा रागीन मले. रागीक नाही आला. आता ह्या वेळेस आम्ही स्वयंपाक बनवून राहिलो, तो पुढच्या वेळेस तुम्ही बनव जा, नाही काय शांता काकू? बरोबर आहे ना? हो हे गोष्ट तर बरोबर आहे. नाही तर मग असं होते काम करणारे काम करते आणि मजा करणारे मजा करते. असं नाही चालत आपल्या याच्यात. आता आम्ही 3 जणी स्वयंपाक करून राहिलो, मग अजून कधी पार्टी करू? तर प्रीतीताई, चंद्रकला काकू म्हणतो चंद्रकला मावशी, तिकडे आशा आहे, भावना आहे आणि शांता मावशी आहे. तर तुम्ही पाहून घे जा मग. चालते ना चालते, पुढच्या वेळेस आम्ही तिघी जणी. हो तेच म्हटलं, ह्या वेळेस तुमचा काही हात लागला नाही, आमच्या 3 जणीचाच हात आहे स्वयंपाकात. पूर्ण व्यवस्था आहे ते आमचं 3घीचंच काम आहे म्हटले पूर्ण. ओके टेन्शन नको घेऊ. पुढच्या वेळेस प्रीती, भावना आणि आशा ह्या 3 जणी स्वयंपाक बनवत. ठीक आहे ना, ठीक आहे, चालते. आणि मग चंद्रकला मी आणि रूपा रुपा येईन म्हटलं पार्टी करायला लहानच्या लेकराला घेऊन. जेव्हा येईन तेव्हा लेकाले, नाही तर मग आम्ही 2घीच जणी. आम्ही 2घी जणी कम आहे काय? हो ना, 2घीच जणी तर 100 लोकांचा स्वयंपाक बनवतो म्हटलं. न काय 7-8 बायाचा स्वयंपाक नाही बनवणं होत काय? ठीक आहे ना, तुम्ही ऑलराऊंडरच आहे, नाहीतरी 2घी बहिणी बनवून घेता. अम्मा बाई रूपा आली आली ना रूपा? हो ना आली रुपा ताई. हो ना आली ना बाबा. आता माझी येवाची इच्छा होती तर चला म्हटलं चालत जा. तुम्ही सगळ्या जणी पार्टी करून राहिल्या आणि मी तुमच्या पार्टीत नाही येऊ काय? तुम्हालाच करू देऊ काय? मला बी येवाचं होतं, त्याच्यानं आली मी. पैदल आली काय व रूपा? नाही मावशी, हे आलते ना घेवाले माहित राणीचे बाबा. येईन म्हणे 3:15 वाजता, तर आले बरोबर. 3:15 वाजता आले, 3:30 वाजता पोहोचवलं मला वावरात. आणून दिलं ना त्यानंच. काय म्हटलं सुनील भाऊ कसे काम ऐकते. घेवाले येते, सोडून देते. मस्त आता इशाऱ्यावर नाचवणं चालू आहे म्हटलं सुनील भाऊले. रुपा मस्त फुल फायदा उचलून राहिली. नाही प्रीतीताई, फायदा कायचा? आता नाही येणं होत एवढ्या दूर, तर तेवढं तर म्हणूनच ना का मला वावरात जायचं आहे बा, नेऊन द्यान काय? नाही म्हटलं असतं तर नाही आली असती, पण म्हणे तर चला मग सोडून द्या. ये ना, बस आता तुझ्याच गोष्टी चालू होत्या. रूपा येते नाही येत, 2:30 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, आली नाही म्हटलं रूपा येते का नाही येत बा. तर आम्हाला असं वाटलं का आता 3 वाजले तर नाही येणार बा तू. मग आणि चाली असती मी 2 वाजता, तर माहित हेच म्हणते आतापासून नको जाऊ म्हणते. आता पार्टी सुरू होते, टाइम लागते म्हणते, मागं पुढं होतेच, तर आतापासून जाऊन बसशील म्हणते. त्याच्यापेक्षा तू इथं आराम कर म्हणते घरी 1 घंटा, आणि मग 3 वाजता तुला नेऊन देतो म्हणते 3:30 वाजेपर्यंत. चांगलं झालं ना आराम केला तर. हो बरोबर आहे ना मग सुनीलचंही. इथं येऊन बसाच लागलं असतं. स्वयंपाक तर व्हायचाच आहे, अजून 4-5 भाकरी राहिल्या म्हणजे स्वयंपाक आता झालाच समज. बरं झालं तू जेवणाच्या वेळेवर आली तर. नाही तर काय मग, ये ना ये, बस देव जागा दे. आशा माय तो काय एवढी मोठी जागा सोडून मलाच म्हणतं काय प्रीती ते जागा दे? एवढी मोठी तर जागा आहे. उठू काय मी इथून? सांग बा प्रीती ते, उठू काय इथून? माय बिचारे उठू नको, सहज म्हटलं मी जागा दे बा रुपाले. येतो. शॉलही घेऊन आली रूपा. हो पाहिजेच ना, त्याच्यानं म्हटलं थंडी वंडी लागन बा, तर घेऊन आली. राणीचे बाबा म्हणे घेऊन जाय म्हणे. तिकून आले किती वाजते ना काय नाही. बरोबर आहे ना मग सुनीलचं, बरोबर आहे. मावशी झाल्या आता भाकरी, वाळू काय ताट? घेऊन ये ना म्हणतात इकडेच, मी वाळू लागतो म्हटलं ताट. तुम्ही हात गीत धुवा. हाय ना मी आहे, भावना आहे, आशा आहे, वाढतो ना मी ताट वाळाचं टेन्शन नका घेऊ. देतो म्हटलं सगळेले. या आता बसा, थकले असन तुम्ही. माय बाई आता आली बा प्रीतीले कदर लय वेळची. हो येतो 1 भाकर पकवायची राहिली, येतो मग. हो चांगली पकव. हो चला मग वहिनी आपण हात गीत धु. हो चला ना चला. खाऊन पहा ना मग कशी बनवली भाजी तर. आणि सांगा भाकरी कशा बनल्या. हो खाऊन सांगा प्रीती, खाऊन पाय बरं कशा बनल्या भाकरी तर. पीठ लागून राहिलं का जळल्या भाकरी?
अरे वा, मस्त बनवल्या भाकरी. पाहूनच मस्त दिसून राहिल्या ना, कडक कडक. मस्त पकवल्या म्हणण्यात एक नंबर. आणि भाजी मस्त बनली. वर तारीफ नका करू, खाऊन पहा, खाऊन सांगा म्हटलं आणि मग तारीफ कर जा. मस्त बनला हो स्वयंपाक, मस्त बनला. मस्त बनवल्या ना भाकरी. बबिता, मस्त बनवल्या भाकरी. मी बनवतो तशाच बनवल्या, मस्त पतल्या पतल्या. आणि मोठ्या मोठ्या भाकरी बनवता येतात आता बबिताले. शिकली ना शांता काकू, तुमची शिकली म्हटलं. हो ना, तुम्ही बनवता तशाच बनवल्या आज वहिनीनं भाकरी. करा मग जेवण करा. मस्त गरम गरम भेटलं बा मला जेवाले. नाही का, एकदम जेवणाच्या वेळेसच पोचली मी. मस्त गमून राहिलं का नाही आता सगळ्या जणी आहे इथं. तर रूपा म्हणून राहिली मी बी. राधा नाही आहे म्हटलं आपल्या याच्यात, राधा. राधा आली असती पण तिच्या पोराची तब्येत खराब आहे, त्याच्यानं नाही येत म्हणे. अजून आली असती तर चिडचिड केलं असतं त्यानं. त्याच्या म्हणे तुम्हीच चालले जाजा म्हणे. हो, लेकरं कुठं वापरू देते मग, चिडचिड करतेत. बरं नाही वाटत त्याले. तर आज स्वयंपाक काय वहिनीनच केला काय मग? हो, बबिता, मंदा, लता तिघी जणीनं. ह्या वेळेस म्हटलं तिघी जणीनं बनवला आणि पुढच्या वेळेस म्हणते मग प्रीती बनवून म्हणते बा भाकरी. मस्त पतल्या पतल्या, गरम गरम, कडक कडक. प्रीती बनवून म्हणते. काकू, मला भाकरी बनवता येते, पण एवढ्या पतल्या आणि एवढ्या मोठ्या मोठ्या नाही बनवता येत बा. लहान लहानच बनवता येते, साधारण चालते ना. हो, आणि त्याच्या बाद म्हटलं मग तू आहे, मी आहे आणि मग चंद्रकला, आपण तिघी जणी बनवू बा. नाही काय? अरे वा, काऊन नाही बनवू लागन ना मी स्वयंपाक. कर ना प्रीती, जेवण करणं मस्त. मग आणि तुझ्या पोटात कावडे बोंबलत होते, आता नाही बोंबलत काय? करून राहिली ना काकू, करून राहिली. किती टेस्टी टेस्टी भाजी बनवली हरभऱ्याची. मस्त, मला तर लय आवडते. उरण तर देऊन दे जा मला डब्यात बांधून. लय मोठी भाजी बनवली प्रीती ताई. खाऊन म्हटलं उरते तर घेऊन घे जा. सगळेले देऊन देईन मी थोडी थोडी भाजी. नाही काय आई? सगळेले नाही तर काय मग, सगळेले देऊन दे जा फेकण्यात गेल्यापेक्षा. हो, आणि भाकरी उरण समजा 2-4 तर सगळेले कोरकर भाकर यो का मग अर्धी अर्धी भाकर यो, सगळेले बरोबर देऊन दे. चालते ना. माय बाई, आत्ता बोलली भावना किती वेळची. एक शब्द बोलता काय होतो? काय बोलावं मग प्रीती ताई, आता सगळ्या जणी बोलून राहिल्या, आता मी चुपचाप ऐकून राहिली. तू बी गोष्टी करत जाय, तूही गोष्टी सांगत जाय. कर ना जेवण. कशा बनल्या मग भाकरी? कच्च्या किच्च्या राहिल्या काय? जळली भाकर तर नाही दिली ना तुया जाऊन? नाही प्रीती ताई, जळली भाकर कायले दिन बा. भाकरी गिकरी नाही जळल्या. मंदाताईनं मस्त पकवल्या भाकरी, कडक कडक. हो ना, मी मन लावूनच स्वयंपाक बनवतो. मग स्वयंपाक बनवायला बसली तर पा म्हटलं कोणाच्याच ताटात जळली भाकर नाहीये आणि मस्त पकवल्या मी न मागून पुढून. स्वयंपाकाला टाइम लागला तर चालते, पण स्वयंपाक चांगलाच बनवा लागते, कच्चं पक्क नाही बनवा लागत. अरे वा वा, मस्त बोलली तू, मस्त, बरोबर. हो काय? आपलीच माणसं म्हणून पार्टीच चालू आहे म्हणणार यायची. लग्नातून आले तेव्हापासून 4-5 दिवस राहिले तिकडे, तरी आज त्यानं वावरात पार्टीच केली असे म्हणून. आता म्हणू दे ना मग, आज क्रिसमस डे आहे म्हणा. आम्ही क्रिसमस डे साजरा करून राहिलो म्हणा वावरात. आणि हो मित्रांनो, तुम्हा सर्वांना पण क्रिसमस डेच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही असा साजरा केला बा क्रिसमस डे. ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी बनवून मस्त वावरात पार्टी केली. हो, कुठं घुमा फिरायला नाही जाऊ शकत तर वावरातल्या वावरात पहा बरं. आज तुमचा हरभरा कुडून बी झाला, मस्त पार्टी बनवली. हो, तरी आम्ही 8:30 वाजता हात लावला म्हटलं हरभरा कुडाले. तर पट लवकर झाला. म्हणजे पार्टी बनवायची खुशी अंगात होती ना. आमच्या मनात पार्टी बनवायची आहे. घ्यावं, बसू नका, गोष्टी नका करू. त्याच्यानं 2 नाही वाजत तर हरभरा कुडून झाला. हा काय, फ्री झाली मग आता आजपासून शांता मावशी? नाही हो, फ्री कायले, अजून उद्यापासून कापसाले हात लावायला लागन ना. आता थोडा बहुत कापूस फुटलाय, आता झडतीवरच आहे म्हणा. आता थोडीशीच येते निघन 2. तर आता काही बाया नाही लावत मी. घरच्या घरी थोड्याशा कापसासाठी बाया बी नाही लावणं परवडत ना. हो, असे चाले जेवण खाऊन करून आराम करून 2-3 घंटे काम केलं तर होऊन जाते. नाही तर काय मग, 2-3 घंटे कापूस वेचून जाईन तर हप्त्याभरात तर वेचून घेतो मग मी. हो, तसं कर जा मग. भावना, तू पार्टी बनवत होती अशी तुझ्या मैत्रिणी संग? हो, बनवत होती, पण वावरात नाही. आम्ही असंच हॉटेलमध्ये जाऊ आणि समोसे नाही तर भजे खाऊन येऊन जाऊ, नाही तर मग मंचुरियन, पाणीपुरी, अशी साधी सिंपल राहील. पण आम्ही असं म्हणजे वावरात जाऊन वावरात स्वयंपाक बनवणं, जेवण करणं, अशी पार्टी नाही बनवली. चांगलं वाटलं मला तुमच्या संग आली मी तर. मस्त वाटून राहिलं ना, जिकडे पा तिकडे हिरवगार, सगळ्या जणी गप्पा गोष्टी. चूल पेटवली, चुलीवर भाकरी बनवल्या, मस्त गरम गरम भाजी बनवली. चांगलं वाटलं मला, आवडली मला आजची पार्टी, आवडली. हो, आमची पार्टी अशीच राहते मग. ते हॉटेलची पार्टी नाही जमत आम्हाला. आमची पार्टी अशीच राहते मग. आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतः खातो. म्हणजे चांगलं वाटते आपण स्वतः बनवून
बनवून स्वयंपाक करून खात होतं. घरी बनवतो पण तेव्हा जीवावर येते. असं वाटते काय रोज रोज स्वयंपाक बनवा आणि काय जेवण करा. कधी कधी तर भातही मांडून देतो. पण आपण असं म्हणजे मी कधी अशी पार्टी वाटेत येईन ना तर मग तिथं काम चोरी नाही करत, पण काम करू लागतो. हो हे गोष्ट तर आहे प्रीती, बरोबर बोलली तू. असं कुठं पार्टी वाटी करायला जात हरीक येते. हे करू काय, ते करू काय, भाजी कापू काय, मिरच्या कापू काय, कांदे कापू काय, काळ्या आणू दे. चांगलं वाटते, उलट खुशी येते. हो ना, काम करतो तर आपलीच खुशी वाटते. पहा बरं किती मस्त वाटलं. घ्यावं लवकर लवकर जेवण करा, घरी जायचंय आपल्याला. इथंच मुक्काम करता. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू उद्याच्या नवीन भागात. धन्यवाद.